महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. रस्ता पुलाअभावी सातपुड्यातील तरुण विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू. विकासाच्या दाव्यांची पोलखोल. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशकं उलटली. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा झाल्या, मात्र सातपुड्याच्या कुशीतील अतिदुर्गम गावांचा पायाभूत सुविधांचा वणवा अद्याप संपलेला नसल्याची संतापजनक वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी येथील बारीपाडा गावात रस्ता आणि नदीवर पूल नसल्याने एका 23 वर्षीय विवाहितेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. बांबू आणि चादरीची झोळी करून तिला दवाखान्यात नेले जात असतानाच वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेनं प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वेहगीच्या बारीपाडा येथील रुसाबाई सुभाष वळवी वय वर्ष 23 यांना शुक्रवारी सायंकाळी 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास अचानक छातीत आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर झाली. मात्र गावाला जोडणारा पक्का रस्ता नाही तर उपनदी सुक नदीवर पूल नसल्यानं रुग्णवाहिका थेट गावापर्यंत पोहोचू शकली नाही. अखेर नातेवाईक व ग्रामस्थांनी बांबू व चादरीच्या सहाय्यानं झोळी तयार केली आणि रुसाबाईंना त्यात ठेवून पिंपळखुटा येथील रुग्णालयाच्या दिशेनं पायपीट सुरू केली. मात्र नदी आणि दुर्गम वाटेतील अडथळे पार करण्यात मौल्यवान वेळ निघून गेला. उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रुसाबाईंची प्राणज्योत मालवली. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर या तरुण विवाहितेचा जीव वाचू शकला असता अशी हळहळ ग्रामस्थांकडून व्यक्त होतीये. रुसाबाई यांचे माहेर वेहगी बारीपाडा इथं असून त्यांचे सासर ओहोवा इथं आहे. 2 दिवसांपूर्वीच त्या पतीसोबत माहेरी आल्या होत्या. त्यांना 7 महिन्याचं बाळ असल्याची माहिती असून त्यांच्या अकाली निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सातपुड्यात आजही अनेक गावं अशी आहेत की जिथं जाण्यासाठी सर्वकालीन रस्ते नाहीयेत, नद्यांवर पूल नाही, फरशी किंवा साकव नाहीये. पावसाळ्यातील ही गावं अक्षरशः बाहेरील जगापासून तुटून पडतात. अंत्यवस्थ रुग्ण, गर्भवती माता, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी नाले ओलांडावं लागतं. विकासाच्या घोषणा आणि निवडणुकातील आश्वासनानंतरही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना असा संघर्ष करावा लागत असल्यानं संताप व्यक्त होतोय. प्रत्येक निवडणुकीत रस्ता आणि पूल करून देण्याची आश्वासनं दिली जातात, मात्र प्रत्यक्षात आजही ग्रामस्थांना नरक यातना सहन कराव्या लागतात. रस्त्यासाठी काही दिवसांपूर्वी आम्ही अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं, मात्र आमच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नमस्कार, मी दिलीप पाडवी, गाव वेहगी, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार इथला रहिवासी आणि आमच्यासोबत जे आहेत ते पूर्ण वेहगी गावाचे रहिवासी आहेत. आमच्या वेहगी गावात आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आज दिनांक 21/8/2024 रोजी रुसाबाई सुभाष वळवी या महिलेला अचानक छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागला. अचानक पोटदुखीचा त्रास झाल्यामुळं सदर महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी आमच्या इथं मोबाईलला नेटवर्क नाही आणि कच्चा रस्ता असल्यामुळं सदर महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी बांबू झोळीच्या सहाय्याने आम्हाला दवाखान्यापर्यंत नेताना आणि परत मध्येच गावाला जोडणाऱ्या रस्ता ज्या ठिकाणी आहे, कच्चा रस्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खूप मोठी सुक नदी आहे आणि त्या नदीवर पूल नसल्याने सदर महिलेला आम्हाला वेळेवर दवाखान्यात नेता आलं नाही आणि सदर महिलेचा दुर्दैवी रस्त्यातच मृत्यू झाला. हे त्यांचे नातेवाईक आहेत संपूर्ण. हा तिचा भाऊ आहे. तर यांची प्रतिक्रिया देखील तुम्ही घेऊ शकता. રામ રામ. અહીં ફરી પાઉ અને આમાં એપરી હોવા તે ગામ હોય તી વેસાઈતે તારો તી દેખે હોગવાડી ગઈ તે આમાં વેગી ગામમાં હે તहाँ ही 3:30 वाजता है પછી ती त्रासू ओली पोटात दुखणं आहे त्रासून तारा मग एक ते अम्बुलन्स फोन को ना है तहाँ रेंजून ने तारा माहिर माटी खोली में माटी टिगवल इतो इतना तारा टिगवल तवार टाइम भी उनो तारा नेजत ना दवाखाना में तहाँ बांबू जोड़ी को इतना आमू दवाखाना में इतनी ही ना वने वोडी खाडे जिम्मे जम से मुनकी तहाँ वाटे दे दवाखाना में नेता हम वही नूर
नमस्कार, मी दिलीप पाडवी, गाव वेहगी येथील रहिवासी आम्ही सर्व. 21/8/2026 रोजी आज आमच्या गावात खूप दुर्दैवी घटना घडली. सदर घटनेत रुसाबाई सुभाष वळवी या महिलेला अचानक छातीत आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने आम्ही सर्व गावकरी मिळून बांबू जोडीच्या सहाय्याने सदर महिलेला दवाखान्यात नेताना तिचा मृत्यू झाला. कारण की रस्ता आमच्या गावात नसल्यामुळं, आमच्या पूर्ण वेगळी गावात रस्ता नसल्याने आणि कच्चा रस्ता असल्यामुळे आणि परत पुढं जाऊन वेगळी गावाला जे जोडणारा जो कच्चा रस्ता आहे त्या ठिकाणी खूप मोठी सूप नदी आहे आणि सदर नदीला केव्हाही पाऊस जास्त झाल्याने केव्हाही पूर येतो आणि त्या ठिकाणी नेताना आम्हाला सदर महिलेला नेताना उशीर झाला आणि आमच्या रुसाबाई सुभाष वळवी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचे नातेवाईक पण आमच्यासोबत आहेत, त्यांचेही बोलू. जवळ तोच नाही ना, आपण काही वस्तू परिस्थिती नाही. आमा ही रस्तु काय ना हा वडी खादी अडवा होये ते आवाही कोयरी नसत गई देवीला नत गई सतीम दुखिता होयत आसपास दुखताते उसनीत नाही जाणार हा होता इंडिया ताहू माटी ना मिल्या त्या का जहे उसनीत नाही जाणार ना मिल्या त्या का जहे आमा पोयरी नष्ट गई देवीला नत गई गावा में रस्तु काय ना कशी रस्तु बी काय ना पुल काय ना रेंज काय ना त्या का जहे आमहोड सोनावर आमा घडघडी आणि घटना जहे त्या का जे आमू शासनामध्ये नाही. धन्यवाद.